15 तारखेला कर आहे, त्यामुळे लाडकी बहीण माहेरी असेल ती परत मतदानासाठी आणणं हे सर्वांसाठी आव्हान असेल का, की मतदानाच्या तारखा बदलल्या पाहिजेत? या सगळ्या संदर्भात आपण संजय शिरसाट यांच्याकडनं जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया आहे आपली? कारण की तुम्ही सातत्यानं म्हणतात की तुमचं सरकार लाडक्या बहिणींमुळे आहे, पण लाडकी बहीण महानगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी सणात व्यस्त असणार. मकर संक्रांती हा सण लाडक्या बहिणीचा आहे. तो लाडक्या भावासाठी साजरा केला जातो आणि आम्हाला असं वाटतं, कर येवो किंवा काही येवो, ही लाडकी बहीण ज्या लाडक्या भावांनी आपल्याला दर महिन्याला सांभाळ करतात किंवा जे आपल्याला सहकार्य करतात, त्यासाठी तो सण समजून, निवडणूक हा सण समजून त्यांना मतदान करायला निश्चित येतील. महिलांची माहेरी जाण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीला, आणि कर झाल्याशिवाय ते परत येत नाहीत असं म्हणलं जातं. परंतु काही राष्ट्रीय जे तुम्हाला ज्याला हे म्हणता येईल की सण, निवडणूक हा राष्ट्रीय एक सणच समजला जातो, लोकशाहीचा असलेला मोठा उत्सव समजला जातो. आणि अशा वेळेला याच्यामध्ये लाडकी बहीण ही आवर्जून सहभागी होत असते. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की याचा फारसा परिणाम मतदानांवर होणार नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटे